राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना कालच्या भागामध्ये आपण घेतलेल्या होत्या की राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना किंवा व्याख्या आपण कालच्या भागात घेतलेल्या होत्या. 3 व्याख्या घेतल्या आणि राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये घेतलेली होती. आजच्या भागामध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना पाहायच्या आहेत आणि या 4 संकल्पना आहेत. पहिली संकल्पना आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन. स्थूल देशांतर्गत उत्पादन ज्याला आम्ही जीडीपी असं म्हणतो आहे. बरेचदा अर्थशास्त्रामध्ये आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हा जीडीपी आता मधल्या काळामध्ये जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा जीडीपी -23 पर्यंत गेलेला होता, ज्याचा जीडीपीचा रेशो आपला 7+ टक्क्यापर्यंत जाईल असं जे ठरलेलं होतं. 7 ते 10% बिलियन डॉलरची आपली इकॉनॉमी होईल वगैरे वगैरे होतं. परंतु कोरोनाच्या काळामध्ये सर्वात कमी झालेलं होतं कारण उत्पादनाचे सेक्टर बंद पडलेले होते आणि म्हणून त्याचा जीडीपी हा शब्द ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, ग्रॉस डोमेस्टिक जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, उत्पादन ज्याला आपण म्हणतोय किंवा प्रॉडक्ट म्हणतो आहे. तर स्थूल देशांतर्गत उत्पादन ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन. मग काय आहे जीडीपी, काय आहे स्थूल देशांतर्गत. आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन मराठी शब्द हा बऱ्याच कमी लोकांनी ऐकला असेल, परंतु जीडीपी नावाचा शब्द मात्र बऱ्याच लोकांनी ऐकलेला आहे असं माझं मत आहे. तर जीडीपी काय आहे बघणार. एका वर्षात म्हणजे 1 वर्षाचा कालखंड, राष्ट्रीय उत्पन्नाची कन्सेप्टच आपण 1 वर्षाची घेतो आहोत की 1 वर्षाच्या काळामध्ये देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा या सर्व याचे अंतिम मूल्याची जी बेरीज केली जाते त्या अंतिम मूल्याची बेरीज म्हणजे त्या वर्षाचं त्या काळातील राष्ट्रीय उत्पन्न होय. हा भाग आपण पाहिलेला होता कालच्या तासिकेमध्ये. आज आपण पाहणार आहोत ह्या 4 कन्सेप्ट मध्ये पहिली कन्सेप्ट आहे जीडीपी. कशाला म्हणतात. 1 वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत म्हणजे आपल्या देशाची जी भौगोलिक सीमा आहे ज्याला आपण भारताची परिसीमा असं म्हणतो आहे, बॉर्डर ज्याला म्हणतो आहे, भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे, अंतिम वस्तू काल पाहिलं अंतिम वस्तू की शर्ट आपण विचारात घेत असेल तर शर्ट हे अंतिम वस्तू आहे. त्यामध्ये कापूस समाविष्ट आहे, त्यामध्ये सूत समाविष्ट आहे, त्यामध्ये कापड समाविष्ट आहे आणि त्यामध्ये त्या शिवणाऱ्या शिलाई करणाऱ्या माणसाची मजुरी सुद्धा समाविष्ट आहे. परंतु या सर्व घटकाला सोडल्यानंतर शेवटचा घटक जो तयार झाला तो आहे शर्ट आणि म्हणून शर्ट हे अंतिम वस्तू आहे. तर या ठिकाणी एका वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे, अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य, बाजारभाव म्हणजे सध्या बाजारात जो रेट चालू आहे तो बाजारभाव, बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. म्हणजे एखाद्या देशामध्ये जे काही होते आहेत त्या निर्माण झालेल्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा याचं अंतिम मूल्य जे मोजल्या जाणार ते बाजारभावानुसार, की आजचा बाजारामध्ये काय रेट आहे, त्या वस्तूची किंमत काय माहित नाही, परंतु बाजारात त्या वस्तूची किंमत काय चालू आहे सध्या तो घटक विचारात घेणे. म्हणून बाजारभावानुसार, बाजारभाव एखाद्या वेळेस आपण जर असा विचार केला की एखाद्या जमिनीचा तुकडा असेल तर त्याची वास्तविक मूल्य फार कमी असते, परंतु बाजारभावानुसार त्याचं मूल्य फार जास्त असते, असंही होते आहे. आणि म्हणून अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. म्हणजे जीडीपी ज्याला म्हणतो आहे. तर काय आहे जीडीपी. 1 वर्षाच्या कालखंडात देशाच्या सीमेअंतर्गत सर्व निर्माण झालेल्या वस्तू ज्याचं अंतिम मूल्य, वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार येणारं मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. खाली लिहिलेलं आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन. स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर काय आहे तर स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा विचार करताना उपभोग खर्च म्हणजे 1 वर्षाच्या काळामध्ये देशातील जनसंख्येकडून झालेला उपभोग खर्च प्लस देशाच्या सरकारने त्यावर केलेला गुंतवणूक खर्च प्लस सरकारने विविध योजनेवर केलेला सरकारी खर्च प्लस निर्यात मायनस आयात, प्लस त्यामध्ये प्लसचे चिन्ह आहेच, प्लस निर्यात मायनस आयात म्हणजे जेवढ्या वस्तूची आपण निर्यात केली तेवढ्या विरुद्ध त्याच्यानंतर आपण काही आयात केली असेल तर निर्यात केलेल्या मूल्यातून आयात केलेलं मूल्य वजा करून टाकायचं आणि मग तो त्यामध्ये प्लस करायचं. हे सारे घटक प्लस केले, उपभोग खर्च प्लस केला,
गुंतवणूक खर्च प्लस केला, सरकारी खर्च प्लस केला आणि निव्वळ निर्यातीपासून मिळालेलं उत्पन्न आपण प्लस केलं म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन मिळते आहे. इथे पहा, जीडीपी इज इक्वल टू सी, सी म्हणजे कंझम्पशन, हे लिहिलेलं पहिलं, सी म्हणजे कंझम्पशन प्लस आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक प्लस जी म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेन्सेस प्लस एक्स मायनस एम, आपण एक्स मायनस एम निर्यात मायनस आयासाठी हा शब्द वापरतो आहे आणि म्हणून एक्स मायनस एम. जीडीपी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस इन ब्रॅकेट एक्स मायनस एम. असा जेव्हा आपण विचार करतो आहे तेव्हा त्याला स्थूल देशांतर्गत उत्पादन जीडीपी असं म्हणतं आहे. एक घटक लक्षात घ्या की जीडीपी म्हणजे काय, तर देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये 1 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजायचं असेल किंवा काय आहे ते म्हणायचं असेल तर उपभोग खर्च किती झाला वर्षभराच्या काळामध्ये जनतेकडून तो, प्लस गुंतवणूक खर्च सरकारकडून काय झाला तो, त्यानंतर सरकारी खर्च काय विविध योजनांवर तो, प्लस निर्यात मायनस ज्याला आपण निव्वळ निर्यात म्हणतो आहे तो, या सर्वांची बेरीज करणे म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. सेकंड पॉइंट, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. निव्वळ देशांतर्गत उत्पादन, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. आता निव्वळ काय, नेट डोमेस्टिक प्रोडक्शन, निव्वळ देशांतर्गत नेट डोमेस्टिक प्रोडक्शन एनडीपी काय आहे ते पाहणार आपण. नेट डोमेस्टिक प्रोडक्शन काय आहे, देशाच्या भौगोलिक सीमा, पुन्हा तोच घटक आहे, देशाच्या भौगोलिक सीमा अंतर्गत किंवा सीमेअंतर्गत 1 वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. म्हणजे याचा अर्थ नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत 1 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजेच निव्वळ, बाकीचे घटक वजा केल्यानंतर येणारं मूल्य निव्वळ मूल्य देशांतर्गत उत्पादन होय. म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, तर आपण खाली लिहिलेलं आहे मी, एनडीपी नेट डोमेस्टिक प्रोडक्शन इज इक्वल टू जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन मायनस डेप्रिशिएशन म्हणजे घसारा. याचा अर्थ असा आहे की भांडवली वस्तूचा वापर केल्यानंतर त्या वस्तूची जी झीज होते ती झीज म्हणजे तो घसारा आहे तो वजा करायचा आहे आणि मग आपल्याला नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट मिळते आहे. आणि हे नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. म्हणजे काय आहे तर जीडीपी वर पाहिलं, स्थूल देशांतर्गत झालेलं उत्पादन जे असेल त्यामधून देशातील वापरण्यात येणाऱ्या कारखान्यात वापरण्यात येणारी जी काही यंत्रसामुग्री आहे किंवा जे काही स्थायी खर्च आहे ज्याच्यावर घसारा वापरला जातोय किंवा आकारला जातो आहे तो घसारा वजा केल्यानंतर जी रक्कम जीडीपी मधून घसारा वजा केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते आहे त्याला एनडीपी म्हणतात, नेट डोमेस्टिक प्रोडक्शन असं म्हणतात, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. म्हणजेच याचा अर्थ देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत 1 वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. एक घटक लक्षात ठेवायचं, स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे त्यामधून डिप्रिशिएशन वजा केलं, घसारा वजा केलं की एनडीपी मिळते आहे. म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढायचं असेल तर स्थूल देशांतर्गत उत्पादन मायनस घसारा, स्थूल देशांतर्गत उत्पादन मायनस किंवा वजा घसारा म्हणजेच याचा अर्थ निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. आणि तिसरा भाग, एकूण राष्ट्रीय उत्पादन, ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन. एकूण राष्ट्रीय, ग्रॉस म्हटलेलं आहे म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन, ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन. आता हे ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन काय आहे किंवा राष्ट्रीय उत्पादन काय आहे, एकूण राष्ट्रीय उत्पादन काय आहे तर जीएनपी असा शब्द वापरलेला आहे. देशात एका वर्षात निर्माण होणाऱ्या, देशात एका वर्षात म्हणजे देशात एका वर्षात निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे, पुन्हा तोच शब्द आहे, देशात एका वर्षात निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार
येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. इथे तर सरळ सोपं काम आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय, म्हणजे एकूण ज्याला आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन काय म्हणतो आहे, तर देशात एका वर्षात निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. यात बाजारभावानुसार किमतीचा विचार केला जातो. म्हणजे याचा अर्थ बाजारात त्या वस्तूची जी किंमत असेल ती आपल्याला आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजताना विचारात घेतल्या जाते आहे किंवा विचारात घ्यावी लागते आहे. आणि म्हणून एकूण राष्ट्रीय उत्पादन जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन, जीएनपीच्या अंतर्गत, एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या अंतर्गत देशात एका वर्षात निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन होय. मग राष्ट्रीय उत्पादनात काय, तर यात एकूण म्हणजे बाजारभावानुसार किमतीचा विचार केला जातो. म्हणजे सध्या बाजारभाव जो चालू असेल त्या किमतीचा विचार करून राष्ट्रीय उत्पादन मोजल्या जाते आहे. खाली लिहिलेलं आहे जीएनपी. जीएनपी बरोबर काय आहे, ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन इज इक्वल टू सी प्लस आय प्लस एक्स मायनस यम म्हणजे निर्यात मायनस आयात प्लस आर मायनस पी. आर मायनस पी म्हणजे रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे आपल्याला मिळणारा पैसा, एनी ज्याला म्हणतो आहे. रिसिप्ट मायनस पेमेंट म्हणजे आपल्याला लोकांना जे द्यायचं आहे ते देणे. रिसिप्ट मायनस पेमेंट इंग्लिशमध्ये खाली लिहिलेलंच होतंय. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण समोर लिहिला आर मायनस पी, त्याच्या खाली मराठीत लिहिलेलं आहे मी स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर उपभोग खर्च प्लस गुंतवणूक खर्च. उपभोग कंजम्पशन ज्याला म्हणतो आहे, उपभोग खर्च प्लस गुंतवणूक खर्च इन्व्हेस्टमेंट प्लस सरकारी खर्च प्लस निर्यात मायनस आयात प्लस निव्वळ येणी मायनस देणी म्हणजे आपल्याला मिळणारा आणि आपला खर्च होणारा या सर्व गोष्टीचा आपण विचार करतो आहोत. म्हणजे आपल्याला जीएनपी यामध्ये उपभोग खर्च ज्याला आपण कंजम्पशन म्हणतो आहे, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आपण आय म्हणतो आहे, त्यानंतर सरकारी खर्च ज्याला आपण जी, त्यानंतर एक्स मायनस यम म्हणजे निर्यात मायनस आयात आणि प्लस आहे आर मायनस पी म्हणजे आर म्हणजे निव्वळ येणे रिसिप्ट ज्याला म्हणतो आहे की रिसिप्ट आणि प्लस म्हणजे त्यामधनं रिसिप्ट मधनं पेमेंट केलेलं आहे. म्हणजे जे आपल्याला मिळालं त्यातून आपण लोकांचा पेमेंट केला म्हणजे जेवढं आपल्याजवळ शिल्लक राहिलं असेल या सर्व घटकांची बेरीज म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन होय. निव्वळ म्हणजे ज्याला आपण एकूण राष्ट्रीय उत्पादन ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन असं म्हणतो आहे. ही तिसरी कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिली. आणि चौथी कन्सेप्ट आपल्या समोर आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. ते एकूण राष्ट्रीय उत्पादन हे बघा स्थूल निव्वळ, स्थूल देशांतर्गत उत्पादन, निव्वळ देशांतर्गत उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. या चार कन्सेप्ट म्हणजे दोन घटकाला एका ठिकाणी स्थूल आहे, एका ठिकाणी निव्वळ आहे, एका ठिकाणी एकूण आहे, एका ठिकाणी निव्वळ आहे. आता एकूण राष्ट्रीय उत्पादन झालं, आता आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन पाहणार. नेट नॅशनल प्रोडक्शन, नेट एनएनपी, नेट नॅशनल प्रोडक्शन. आता हे नेट नॅशनल प्रोडक्शन काय आहे ते बघणार. हे साधं सरळ सोपं काम आहे. फक्त एवढंच आहे की हे सारे शब्द अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या भाषेत विचारात घेताना अर्थशास्त्रीय शब्द आहेत, टेक्निकल शब्द आहेत, म्हणून थोडंसं आपल्याला बी केअरफुली विचारात घ्यायचे. नेट नॅशनल प्रोडक्शन निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन होय. म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य होय. खाली मी एनएनपी इज इक्वल टू लिहिलेला आहे. नेट नॅशनल प्रोडक्शन इज इक्वल टू जीएनपी. हे इथे आपण वापरलेलं आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादनामध्ये जीएनपी वापरलेला आहे. एनएनपी इज इक्वल टू नेट नॅशनल प्रोडक्शन इज इक्वल टू ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन मायनस डेप्रिशिएशन. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा करायचा घसारा म्हणजे आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळते आहे. खाली लिहिलेलं आहे मी
निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा खर्च. हे इतकं साधं सरळ सोपं आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन कशाला म्हणता आहे, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचं मूल्य. निव्वळ वस्तू व सेवांचं मूल्य कसं काढलं जाते, तर जो घसारा असतो म्हणजे भांडवली वस्तूचा जो वापर केला जातो आहे, यंत्रसामुग्री आहे, इमारत आहे, पक्क्या वस्तू ज्या असेल त्याचा जो वापर केला जातो उत्पादनासाठी, वापर केल्यानंतर त्या वस्तूमध्ये जी झीज निर्माण होते, ती झीज म्हणजे एक प्रकारचा घसारा असतो. तो घसारा वजा केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते आहे त्याला आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन मधून घसारा वजा केल्यानंतर आपल्याला नेट नॅशनल प्रोडक्शन मिळते आहे, ज्याला आम्ही निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतो आहे. म्हणजे याचा अर्थ या 4 कन्सेप्ट मध्ये पुन्हा एकदा आपण सुरुवातीपासून बघणार. स्थूल देशांतर्गत उत्पादन, निव्वळ देशांतर्गत उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. स्थूल देशांतर्गत उत्पादन जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन. त्यानंतर निव्वळ देशांतर्गत उत्पादन नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्शन, एकूण राष्ट्रीय उत्पादन ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन आणि लास्ट मध्ये निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेट नॅशनल प्रोडक्शन. म्हणजेच याचा अर्थ स्थूल देशांतर्गत, निव्वळ देशांतर्गत, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे या घटकांचा आपण या ठिकाणी विचार करतो आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा विचार करताना एका वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. स्थूल देशांतर्गत उत्पादन उपभोग खर्च, जो देशातील जनतेकडून वर्षभराच्या काळात झालेला खर्च, प्लस गुंतवणूक खर्च, प्लस सरकारी खर्च, प्लस निर्यात मायनस आयात, या गोष्टीला जीडीपी, सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम इन ब्रॅकेट, हा भाग आपण पाहिला स्थूल देशांतर्गत उत्पादन. निव्वळ देशांतर्गत उत्पादन नेट डोमेस्टिक प्रोडक्शन. नेट डोमेस्टिक प्रोडक्शन देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य, बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. त्याला आपण नेट डोमेस्टिक प्रोडक्शन इज इक्वल टू जीडीपी मायनस डेप्रिशिएशन. वर जे दिलेलं आहे तसंच इथे जीएनपी आहे, इथे जीडीपी आहे, इथे जीएनपी मायनस डिप्रिशिएशन आहे, इथे स्थूल म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन जीडीपी मायनस डिप्रिशिएशन, हे जर काढलं तर एनडीपी मिळते आहे. त्यानंतर एकूण राष्ट्रीय उत्पादन जीएनपी कशाला म्हणतात, ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन. देशात पुन्हा तेच व्याख्या आहे, एका वर्षात निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. यात बाजारभावानुसार किमतीचा विचार केला जातो. जीएनपी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस इन ब्रॅकेट एक्स मायनस एम प्लस आर मायनस पी. यात सरकारी खर्च, पुन्हा एक जी यायला पाहिजे इथे, यात जी येईल. ठीक आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर उपभोग खर्च प्लस गुंतवणूक खर्च प्लस सरकारी खर्च प्लस निव्वळ निर्यात. निव्वळ निर्यात म्हणजे काय, तर निर्यात मायनस आयात, त्याला निव्वळ निर्यात म्हणतो. आणि प्लस निव्वळ प्राप्ती. निव्वळ प्राप्ती म्हणजे आपल्याला जे निव्वळ येणी मिळालेली आहे त्यातून निव्वळ देणी वजा करायची, म्हणजे आपल्याजवळ निव्वळ प्राप्ती राहील. या सर्व पदांची बेरीज केली की आपल्याला एकूण राष्ट्रीय उत्पादन मिळते आहे. आणि लास्ट मध्ये निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेट नॅशनल प्रोडक्शन. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन होय. एनएनपी ज्याला म्हणतो आहे. एनएनपी इज इक्वल टू जीएनपी. आता जे पाहिलं आपण जीएनपी काढलं, जीएनपी मायनस डिप्रिशिएशन म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा. एवढं जर केलं तर आपल्याला नेट नॅशनल प्रोडक्शन मिळते आहे. हाच भाग आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, हा परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस टिपात्मक भाग किंवा आपल्याला फरक स्पष्ट करा या भागामध्ये येऊ शकतो, आपल्याला गरजेचं होतं म्हणून आपण हे घेतलेलं आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन इज इक्वल टू स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा खर्च. तर एवढा भाग आपल्याला या 4 पॉइंट्स म्हणजे आजच्या तासिकेमध्ये घ्यायचा होता. आज आपण एवढा भाग घेतलेला आहे.
पुढचा भाग आपल्याला राष्ट्रीय उत्पादनाचा, आपला राष्ट्रीय उत्पन्नाचा, आपण तो नंतरच्या तासिकेमध्ये घेऊ.